कशा आहात मुलांनो? अभ्यास करतायत ना? करायलाच पाहिजे. आपण मागच्या लेक्चरमध्ये नीटसाठी जी सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट होती ती पाहिली. मागच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं बघा. सपोज करा ही एक तुमची बॉडी आहे. ह्या बॉडीचं मास आहे m1. ह्या बॉडीचे कोऑर्डिनेट आहेत x1, y1. ठीक आहे. एक दुसरी बॉडी आहे की ज्या दुसऱ्या बॉडीचं मास आहे m2 आणि ह्या बॉडीचे कोऑर्डिनेट आहेत x2, y2. ठीक आहे. आता ह्या दोन बॉडीचं सेंटर ऑफ मास कुठं असणार आहे? सपोज करा इथं असेल. सपोज करा म्हटलंय मी, ह्या दोन बॉडीचं सेंटर ऑफ मास कुठं आहे? इथं आहे. ठीक आहे. आता बघा, सपोज करा ही m1 बॉडी जर छोट्याशा डिस्टन्सनं जर पुढं सरकली, काय म्हटलं मी? m1 बॉडी जर छोट्याशा डिस्टन्सनं पुढं सरकली आणि ही m2 बॉडी पण छोट्याशा डिस्टन्सनं पुढं सरकली. काय म्हटलं मी? समजलं? m1 बॉडी छोट्याशा डिस्टन्सनं पुढं सरकली आणि ही m2 बॉडी पण छोट्याशा डिस्टन्सनं पुढं सरकली, तर तुमचं जे हे सेंटर ऑफ मास असतं, तर हे सेंटर ऑफ मास पण छोट्याशा डिस्टन्सनं पुढं सरकतं. सपोज करा हे सेंटर ऑफ मास तुमच्या छोट्याशा डिस्टन्सनं पुढं सरकलं, ते काय झालं? DRCOM. ठीक आहे. मग हे जे छोटंसं डिस्प्लेसमेंट असतं, जे सेंटर ऑफ मास तुमचं छोट्याशा डिस्टन्सनं पुढे सरकलेलं असतं, हे जे छोटंसं डिस्टन्स असतं, मग हे छोटंसं डिस्टन्स आपण कसं काढतो बघा. DRCOM इज इक्वल टू m1 r1 dr1 प्लस m2 r2 dr2 डिवाइड बाय m1 प्लस m2. काय म्हटलं मी? जर तुमची बॉडी छोट्याशा डिस्टन्सनं पुढे सरकली, तुमची दुसरी बॉडी पण छोट्याशा डिस्टन्सनं पुढे सरकली, तर तुमचं सेंटर ऑफ मास पण छोट्याशा डिस्टन्सनं पुढं सरकतं. आणि हे छोटंसं डिस्टन्स कसं काढायचं? DRCOM m dr1 प्लस m2 dr2 प्लस डिवाइड बाय m1 प्लस m2. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये मी तुमची नवीन कन्सेप्ट चालू करत आहे की जी नीटसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आजपर्यंत ह्या कन्सेप्टवरती नीटनं 2 प्रॉब्लेम विचारलेत. एकदम इझी प्रॉब्लेम होते, परंतु जर कन्सेप्ट जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करू शकणार. ठीक आहे. ह्याच कन्सेप्टवरती आणखी एक दुसरी कन्सेप्ट आहे, ती आज मी तुम्हाला घेईन. नीटमध्ये आलेले दोन्ही प्रॉब्लेम मी तुम्हाला सॉल्व्ह करून देईन. ठीक आहे. आता लक्षात द्या, कन्सेप्ट काय म्हणते बघा. कन्सेप्ट फॉर नीट. कन्सेप्ट काय बघा. इफ सिस्टीम इनिशियली ॲट रेस्ट. काय म्हटलं? ही तुमची सिस्टीम आहे. ठीक आहे. सिस्टीम म्हणजे कळतं, हा पेन एक सिस्टीम. ठीक आहे. हे दोन मासेस म्हणजे तुमची एक सिस्टीम. ठीक आहे. सपोज करा काय म्हणते ते, इफ सिस्टीम इनिशियली ॲट रेस्ट. सुरुवातीला ही तुमची सिस्टीम रेस्टला होती. रेस्टला होती म्हणजे काय? एकदम निवांत बसली होती. निवांत बसली होती, काय कामधंदा नव्हता तिला, निवांत बसली होती. ठीक आहे. इफ सिस्टीम इज इनिशियली ॲट रेस्ट. तुमची सिस्टीम इनिशियली कशी? तुमची रेस्टमध्ये. ही तुमची रेस्टमध्ये. ठीक आहे. ह्या दोन सिस्टीमचं, ह्या दोन मासेसचं सेंटर ऑफ मास कुठे आहे? इथं आहे. ठीक आहे. इफ सिस्टीम इनिशियली ॲट रेस्ट. इनिशियली ॲट रेस्ट म्हणजे त्या सिस्टीमची व्हेलॉसिटी किती असते? 0. ठीक आहे. त्यानंतर बघा, देअर इज नो एक्सटर्नल फोर्स. ही तुमची सिस्टीम आहे पूर्ण अशी. ही तुमची अशी पूर्ण सिस्टीम. ही अशी तुमची पूर्ण सिस्टीम. ठीक आहे. तुमची पूर्ण सिस्टीम रेस्टमध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, इफ देअर इज नो एक्सटर्नल फोर्स. ह्या पूर्ण सिस्टीमवरती मी एक्सटर्नल फोर्स अप्लाय करायला लागलो का? म्हणजे ह्याला बाहेरून कुठून मला फोर्स मी अप्लाय केला आहे का? F एक्सटर्नल अप्लाय करत आहे का मी? नाही आहे. देअर इज नो एक्सटर्नल फोर्स ऑन इट. ठीक आहे. त्यानंतर दॅन सेंटर ऑफ मास डज नॉट मूव्ह. काय म्हटलं बघा मी, जर तुमची सिस्टीम इनिशियली रेस्ट असेल, तुमच्या सिस्टीमवरती कुठल्याही प्रकारचा फोर्स अप्लाय केलेला नसेल, तर तुमचं सेंटर ऑफ मास हे मूव्ह होत नसतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नीटमध्ये ह्या कन्सेप्टवरती 2 प्रॉब्लेम विचारलेत. ठीक आहे. तिसरा पण येऊ शकतो.
लक्षात काय म्हणते बघा, आणखी एकदा सांगतो. तुमची सिस्टीम रेस्टमध्ये असेल इनिशियली, जर तुम्ही तुमच्या सिस्टीमवरती कुठलाही एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नसताल तर तुमचं सेंटर ऑफ मास हे मूव्ह होत नसतं. तुमचं सेंटर ऑफ मास मूव्ह होत नसतं याचा अर्थ तुमच्या सेंटर ऑफ मासचं डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू किती असेल? 0. लक्षात दोन कंडिशन लक्षात ठेवायच्या. इफ युअर सिस्टीम इज इनिशियली रेस्ट, देर इज नो एक्सटर्नल फोर्स, देन युअर सेंटर ऑफ मास डज नॉट मूव्ह. ठीक आहे, मला सांगा जर तुमचं सेंटर ऑफ मास जर मूव्ह होत नसेल तर तुमचं सेंटर ऑफ मासची व्हेलॉसिटी काय असेल? 0. तुमचं सेंटर ऑफ मास जर मूव्ह होत नसेल तर तुमच्या सेंटर ऑफ मासची व्हेलॉसिटी किती असते? 0. ठीक आहे, त्यानंतर जर तुमची व्हेलॉसिटी जर 0 असेल तर तुमचं ॲक्सेलरेशन पण, सेंटर ऑफ मासचं ॲक्सेलरेशन पण काय असेल? 0. समजलं? जरी समजलं नसेल त्या फक्त दोनच गोष्टी लक्षात ठेवा. तुमची सिस्टीम जर इनिशियली रेस्ट असेल, एक्सटर्नल फोर्स अप्लाय केलेला नसेल तर तुमचं सेंटर ऑफ मासचं मोमेंट होत नाही किंवा सेंटर ऑफ मास तुमचा मूव्ह होत नाही. म्हणजेच DRCOM इज इक्वल टू काय असतं? 0. ठीक आहे, म्हणजे तुमची सेंटर ऑफ मासची व्हेलॉसिटी 0 असेल, सेंटर ऑफ मासचं ॲक्सेलरेशन 0 असेल. ही कन्सेप्ट आहे नीटची. ॲक्च्युली ह्याचं पूर्ण डेरिवेशन आहे ते मी घेत नाही आहे, फक्त लास्टचं जे तुमचं रिझल्ट आलेलं आहे ना, जर तुमची सिस्टीम इनिशियली रेस्ट असेल, तुमचा एक्सटर्नल फोर्स अप्लाय केलेला नसेल तुमच्या सिस्टीमवरती तर तुमचं सेंटर ऑफ मास मूव्ह होत नाही. हे डायरेक्ट मी रिझल्ट सांगत आहे तुम्हाला. ठीक आहे, कारण आता आपल्याकडे वेळ नाही आहे तेवढा की तुम्हाला मी डिटेलमध्ये डेरिवेशन घेईन. समजलं? ठीक आहे, आता बघा नीट प्रॉब्लेम्स. खाली लिहा आता नीट प्रॉब्लेम्स. नीटमध्ये काय काय प्रॉब्लेम विचारलेत बघा. हे असंच राहू दे डायग्राम, आपल्याला लागणारे डायग्राम. युअर सिस्टीम इज इनिशियली ॲट रेस्ट, देर इज नो एक्सटर्नल फोर्स, देन सेंटर ऑफ मास डज नॉट मूव्ह. ठीक आहे, खाली टाका आता नीटचा प्रॉब्लेम. 4 नंबर DPP मध्ये 4 नंबरचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, आता बघा 4 नंबरचा प्रॉब्लेम कधी विचारलाय बघा. नीट 2010. नीट 2010. ठीक आहे, प्रॉब्लेम काय म्हणतंय बघा. 2 पार्टिकल्स विच आर इनिशियली ॲट रेस्ट. 2 पार्टिकल आहेत इनिशियली, ते कसे आहेत? रेस्टमध्ये आहेत. ठीक आहे, इनिशियली ॲट रेस्ट मूव्ह टुवर्ड इच अदर. आता बघा हा एक पार्टिकल आहे म्हणते. ठीक आहे, ह्याचं मास सपोज करा M1. एक दुसरा पार्टिकल आहे, मी दुसरा पार्टिकल इथे काढतो, ह्याचं मास आहे M2. 2 पार्टिकल विच आर इनिशियली ॲट रेस्ट. इनिशियल कसे आहेत? ते रेस्टमध्ये आहेत. पहिली कंडिशन आपली प्रूव्ह झाली किंवा पहिली कंडिशन आपल्याला भेटली, इनिशियली रेस्ट. ठीक आहे, इनिशियली ॲट रेस्ट मूव्ह टुवर्ड इच अदर अंडर द ॲक्शन ऑफ देअर इंटरनल अट्रॅक्शन. काय म्हणते बघा, 2 पार्टिकल आहेत. ठीक आहे, 2 पार्टिकल एकमेकाकडे अट्रॅक्ट व्हायला लागले. हा ह्याच्याकडे अट्रॅक्ट व्हायला लागला, हा ह्याच्याकडे अट्रॅक्ट व्हायला लागला. इनिशियली ते कसे आहेत? रेस्टमध्ये आहेत. ठीक आहे, इफ देअर स्पीड्स आर v अँड 2v ॲट एनी इन्स्टंट. ह्या पार्टिकलची स्पीड किती म्हणते? v. ह्या दुसऱ्या पार्टिकलची स्पीड किती म्हणते? 2v. ठीक आहे, इन्स्टंट देन द स्पीड ऑफ सेंटर ऑफ मास. तर ह्या सेंटर ऑफ मासची स्पीड काढा म्हणताय. ठीक आहे, सेंटर ऑफ मासची स्पीड काढा म्हणताय. समजलं तुम्हाला प्रॉब्लेम काय म्हटलं मी? ठीक आहे, आपलं डोकं वापरा, आपली ट्रिक वापरा. ट्रिक काय सांगते तुम्हाला की जर तुमची सिस्टीम इनिशियली रेस्टमध्ये असेल, तुमच्या सिस्टीमवरती एक्सटर्नल फोर्स कुठलाही प्रकारचा एक्सटर्नल फोर्स अप्लाय केलेला नसेल तर तुमच्या सेंटर ऑफ मासचं डिस्प्लेसमेंट होत नसतं किंवा तुमचं सेंटर ऑफ मास डिस्प्लेसमेंट करत नाही. ठीक आहे, म्हणजे तुमच्या सेंटर ऑफ मासची व्हेलॉसिटी किंवा स्पीड किती असते? 0. तुमच्या सेंटर ऑफ मासचं ॲक्सेलरेशन किती असतं? 0. ठीक आहे, मला सांगा ह्या प्रॉब्लेममध्ये नीटवाल्यांनी तुमची सिस्टीम इनिशियली ॲट रेस्ट दिली. ठीक आहे, ह्या पूर्ण सिस्टीमवरती कुठला एक्सटर्नल फोर्स अप्लाय केलाय म्हणते का? ते पूर्ण ह्या सिस्टीमवरती
कुठला एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला आहे का? एफ एक्सटर्नल अप्लाय केलं आहे का? नाही अप्लाय केलं. पहिली कंडिशन प्रूव्ह झाली, दुसरी प्रूव्ह झाली. याचा अर्थ ह्या जे दोन मासेस आहेत त्यांचे जे सेंटर ऑफ मास जे असेल त्या सेंटर ऑफ मासचं डिस्प्लेसमेंट होईल का? नाही होणार. तुमच्या सेंटर ऑफ मासचं जर डिस्प्लेसमेंटच होत नसेल तर तुमच्या सेंटर ऑफ मासला स्पीड असेल का? नाही. तुमच्या सेंटर ऑफ मासचं डिस्प्लेसमेंटच होत नसेल तर तुमच्या सेंटर ऑफ मासला स्पीड असेल का? नाही. म्हणजेच velocity of or the speed of center of mass is equal to 0. ठीक आहे. मला सांगा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची तरी गरज होती का? बरं तुम्ही सॉल्व्ह जरी केला तरी ह्याचा आन्सर 0च येतं. ठीक आहे. मी तुम्हाला डायरेक्टली ट्रिक सांगितली, तुमची ट्रिक सांगितली मी तुम्हाला ही डायरेक्टली. लक्षात ह्याचं ऑप्शन दिलं होतं A 2B, त्यानंतर B 0, C 1.5 आणि D किती दिलं तर V. आन्सर काय तुमचं? B. लक्षात समजलं मी काय म्हणतो? पहिलं वाक्य बघायचं की तुमची सिस्टीम इनिशियली रेस्ट म्हटलंय का? सिस्टीम इनिशियली रेस्ट म्हटलं की काय समजून घ्यायचं? तुमच्या सेंटर ऑफ मासचं डिस्प्लेसमेंट 0 आहे, त्याची व्हेलॉसिटी 0 येणार आहे, त्याचं ॲक्सिलरेशन 0 येणार आहे. सॉल्व्ह बी करायची गरज नाही. लक्षात हे आपल्या अशा ट्रिक्स आहेत. ठीक आहे. सेकंड प्रॉब्लेम बघा आता. 2 पर्सन ऑफ मासेस 55 kg अँड 65 kg. काय म्हणते बघा, हा कधी विचारला आहे? नीट 2012चा प्रॉब्लेम. टाका खाली नीट 2012. नीट 2012 हा प्रॉब्लेम 2 नंबरमध्ये आहे. 2 नंबरचा प्रॉब्लेम आहे DPP मध्ये. प्रॉब्लेम काय म्हणते बघा. 2 पर्सन ऑफ मासेस 55 kg अँड 65 kg रिस्पेक्टिव्हली. 2 माणसं आहेत म्हणते. एका माणसाचं वजन आहे 55 kg, दुसऱ्या माणसाचं वजन आहे 65 kg. ठीक आहे. आर ॲट अपोजिट एंड ऑफ बोट. बोटेमध्ये बसलेत, बहुतेक फिरायला गेलेत काय की ते पाण्यामध्ये. ही बोट, ही अशी बोट. ठीक आहे. हे बोट कुठं पाण्यामध्ये आहे. बोट अशी बोट पाण्यामध्ये चलती, रोडवर चलत नसते. ठीक आहे. ही बोट काय म्हणते? 2 पर्सन ऑफ मासेस 55 kg अँड 65 kg रिस्पेक्टिव्हली आर ॲट द अपोजिट एंड ऑफ बोट. एक जण इथे बसलाय आणि ह्याचं किती वजन आहे बाबा? ह्याचं वजन आहे 55 kg. दुसऱ्या टोकाला बसलाय. हा दुसऱ्या टोक्याला बसलाय. ह्याचे हे डोळे, ह्याचे पण असे डोळे, ह्याचं नाक बीक काढत नाही आता. ह्याचं वजन किती आहे? 65 kg. म्हणजे ह्याचं मास किती आहे? 65 kg. ठीक आहे. द लेंथ ऑफ द बोट इज 3.0 मीटर. ह्या बोटची लेंथ किती दिली बाबा? ह्या बोटची लेंथ 3.0 मीटर. ठीक आहे. त्यानंतर बघा, द लेंथ ऑफ बोट इज 3.0 मीटर अँड वेट 100 किलोग्रॅम. ह्या बोटचं वेट किती आहे? 100 किलोग्रॅम. ठीक आहे. द 55 kg मॅन वॉक्स अप टू द 65 kg. ह्याला काहीतरी वाटलं असेल किंवा हे सपोज करा हे असेल पोरग, हे असेल पोरगी. ठीक आहे. दोघं आपलं फिरायला गेले तर ह्या पोराला नाही, ही पोरगी असेल, हे पोरगं असेल, हे कमी वजनाचं आहे ना. ठीक आहे. काय म्हणते बघा. द 55 kg मॅन, इथं माणसं दिले तर पोरगं पोरगी नाही दिलं. 55 kgचा माणूस काय केलाय? चलत 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 कुठे गेलाय? ह्याच्याजवळ गेलाय. मॅन वॉक्स अप टू द 65 kg मॅन सिट्स विथ हिम. हा इथून चलत 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 काय केला? इथं जाऊन बसला, ह्याच्यासोबत जाऊन बसला. ह्याला भीती वाटायली असेल काहीतरी. हा झाला 55 kg. ठीक आहे. हा इथून चलत चलत काय केला? ह्याच्याकडे जाऊन बसला, असं इथून इकडे मुहून बसला. ठीक आहे. इफ बोट इज इनिशियली इन स्टील वॉटर द सेंटर ऑफ मास ऑफ अ सिस्टीम शिफ्ट बाय. प्रॉब्लेम खूप मोठा प्रॉब्लेम दिला आहे. त्याचं सोल्युशन पण खूप मोठं येत आहे, पण ट्रिक लक्षात ठेवायची. आपली ट्रिक काय म्हणते? जर तुमची सिस्टीम इनिशियली रेस्टमध्ये असेल आणि तुमच्या सिस्टीमवरती कोणत्याही प्रकारचा
एक्सटर्नल फोर्स नसल. काय म्हटलं मी, तुमची सिस्टीम इनिशियली रेस्टमध्ये असेल आणि तुमच्या सिस्टीमवरती कुठल्याही प्रकारचा एक्सटर्नल फोर्स नसल तर तुमच्या सेंटर ऑफ मासची व्हेलॉसिटी किती असते, 0. ठीक आहे, सेंटर ऑफ मासचं ॲक्सिलरेशन किती असतं, 0. ठीक आहे, हा प्रॉब्लेम अत्यंत मोठा आहे प्रॉब्लेम. ठीक आहे, परंतु ट्रिक यूज करायची. ठीक आहे, मला सांगा, तुमची बोट एका शांत पाण्यामध्ये उभा राहिली का पळायला लागली, बोट पळायली असली तर त्यांनी त्याची व्हेलॉसिटी दिली असते, ह्या बोटची व्हेलॉसिटी दिली असते की पळायला लागली म्हणून. असं म्हटलंय का, नाही म्हटलं. म्हणजे तुमची बोट ही काय झाली, इनिशियली तुमची बोट काय असेल, रेस्टमध्ये असेल. पहिली कंडिशन प्रूव्ह झाली, युअर सिस्टीम इज ॲट इनिशियली रेस्ट. ठीक आहे, मला सांगा, तुमच्या ह्या पूर्ण सिस्टीमवरती, हे तुमची पूर्ण सिस्टीम झाली, ही तुमची झाली पूर्ण सिस्टीम. ह्या पूर्ण सिस्टीमवरती एक्सटर्नल फोर्स काय आहे का, पूर्ण सिस्टीमवरती एक्सटर्नल फोर्स आहे का, काहीच नाही आहे. ठीक आहे, म्हणजेच तुमच्या पूर्ण सिस्टीमचं जे तुमचं सेंटर ऑफ मास असेल, सपोज करा सेंटर ऑफ मास, पूर्ण ह्या सिस्टीमचं सेंटर ऑफ मास इथं असेल तर तुमचं सेंटर ऑफ मास मूव्ह होईल का, तुमचं सेंटर ऑफ मास मूव्ह होईल का, होणार नाही. तुमचं सेंटर ऑफ मास जर मूव्ह होत नसेल तर तुमच्या सेंटर ऑफ मासला व्हेलॉसिटी असेल का, नाही. ठीक आहे, म्हणजे तुमचं आन्सर काय असायला पाहिजे, 0. काय विचारलंय बघा, इफ द बोट इज इन स्टील वॉटर द सेंटर ऑफ मास शिफ्ट बाय, तुमचं सेंटर ऑफ मास कितीनं शिफ्ट होईल हे सांगा म्हणते. मला सांगा, तुमची सिस्टीम इनिशियली रेस्ट असेल, तुमच्या सिस्टीमवरती कोणत्याही प्रकारचा एक्सटर्नल फोर्स नसेल तर तुमचं सेंटर ऑफ मास मूव्ह होईल का, नाही होणार. म्हणजेच तुमचं सेंटर ऑफ मास 0नं शिफ्ट होईल, म्हणजे शिफ्ट होणारच नाही. आलं लक्षात, ही कन्सेप्ट आहे. ह्या कन्सेप्टवरती 2 वेळेस नीटने प्रॉब्लेम विचारलेत, समजला. फक्त समजून घ्यायचं की प्रॉब्लेममध्ये विचारलंय काय. सिस्टीम इज इनिशियली रेस्ट असेल, एक्सटर्नल फोर्स तुमच्या सिस्टीमवरती नसेल तर डायरेक्टली तुम्ही त्याचा आन्सर काय करून टाकायचं, 0 करून टाकायचं. ठीक आहे, हे असे 2 प्रॉब्लेम विचारलेत. जो तिसरा प्रॉब्लेम आहे तो इन फ्युचरमध्ये, भविष्यामध्ये नीटमध्ये अशा प्रकारचा प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे, जास्तीत जास्त पुढच्या एका टाईप प्रकारचा प्रॉब्लेम नीटमध्ये येऊ शकत. ठीक आहे, आता या खाली नेक्स्ट प्रॉब्लेम जो तुमच्या स्क्रीनवरती दिसल, नेक्स्ट प्रॉब्लेम तुमच्या स्क्रीनवरती दिसल, इफ मनोज भाऊ आहेत, इफ मनोज मूव 4 मीटर what will be displacement of boat if boat is at rest. काय म्हणते बघा, मनोज एका बोटमध्ये बसलाय. ठीक आहे, खाली बोटचं डायग्राम वगैरे दिलेली आहे. क्वेश्चन नंबर 3 करा. अशा प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला नीटमध्ये विचारू शकतात. हा HC वर्माचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, जास्तीत जास्त हा टाईपचा विचारू शकतात, ह्याच्यावर बाहेर काही येणार नाही तुम्हाला. ठीक आहे, ही अशी बोट आहे, ही पाण्यामध्ये अशी बोट आहे. ठीक आहे, ही पाण्यामध्ये अशी बोट आहे. काय म्हणते बघा, इफ मनोज, ह्या बोटचं वेट किती आहे, 40 kg, 40 kgची बोट आहे. ठीक आहे, त्यानंतर आणखी काय दिलं आहे बघा, इथं एक मनोज बसलाय म्हणते, ह्या बोटच्या इथं मनोज बसलाय. डायग्राम तुम्हाला दिलेली असेल, HC वर्माच्या बुकमध्ये डायग्राम दिलेली आहे. ठीक आहे, त्यामुळे मी डायग्राम काढत आहे, डायग्रामचं टेन्शन घेऊ नका. हे मनोज आहे, हा कोण आहे, मनोज, हा मनोज भाऊ आहे. ठीक आहे, ह्या मनोज भाऊचं वजन किती आहे, 60 kg. ठीक आहे, इफ मनोज मूव 4 मीटर, हा मनोज जर 4 मीटर पुढे सरकला किंवा चलत 4 मीटर पुढे गेला, सपोज करा हे इथून इतकं डिस्टन्स किती आहे मनोजचं, 4 मीटर. चलत काय केला, इथं जाऊन बसला, त्याला काय हुकी आली आणि ते इथं जाऊन बसलं. If Manoj move 4 meter, what will be the displacement of boat if boat is at rest? बोट रेस्टमध्ये आहे, इनिशियली बोट रेस्टमध्ये. ठीक आहे, मला सांगा त्यांनी आपल्याला काय म्हटलंय, डिस्प्लेसमेंट ऑफ बोट काढा म्हटलंय. ही बोट मला सांगा
तुम्ही इथं बसलात आणि तुम्ही चलत 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 जर इकडे गेलात तर तुमची बोट, तुमच्या बोटचं डिस्प्लेसमेंट कुठं असेल? मागं असेल ना. काय म्हटलं मी, सपोज करा तुम्ही जर गाडीमध्ये असं चालायला लागलात किंवा एखादं ते स्किटिंग असते ना त्याच्यावर जर तुम्ही असं चालायला लागलात तर तुमच्या बोटचं डिस्प्लेसमेंट कुठं असतं? पाठीमागं असतं. मनोज कुठे गेला आहे? इकडे गेला आहे. मनोज कुठे गेला आहे? चलत चलत इकडे गेला आहे. ठीक आहे. ज्यावेळेस मनोज इथून इथपर्यंत चलत गेला आहे त्यावेळेस बोट काय असेल? बोट पाठीमागं सरकली असेल. ठीक आहे. सपोज करा बोट पाठीमागं सरकली एक्स डिस्टन्स. बोट काय झालं? पाठीमागे सरकली एक्स डिस्टन्स. सिस्टीम काय म्हणते? बोट इज, काय म्हटलंय? इफ बोट इज ॲट रेस्ट. इफ बोट, त्यांनी कंडिशन काय दिली? इफ बोट इज ॲट रेस्ट. बोट रेस्टमध्ये आहे याचा अर्थ तुमच्या बोटचं सेंटर ऑफ मासचं डिस्प्लेसमेंट होईल का? नाही होणार. सेंटर ऑफ मास जिथलं तिथंच राहणार आहे. ठीक आहे. सेंटर ऑफ मासची व्हेलॉसिटी किती असेल तुमची? 0 असेल. सेंटर ऑफ मासचं ॲक्सिलरेशन किती असेल? 0 असेल. ठीक आहे. त्यांनी काय काढा म्हटलंय? जर मनोज ह्या टोकापासून चलत चलत ह्या टोकापर्यंत गेला तर तुमची बोट पाठीमागं सरकल. ठीक आहे. पाठीमागं सपोज करा एक्स डिस्टन्सनं सरकली तर तुम्हाला काय काढायचंय? एक्स काढायचंय. तुम्हाला काय काढायचंय? एक्स काढायचंय. ठीक आहे. एक्स काढायचंय तुम्हाला. प्रॉब्लेम थोडासा ट्रिकी आहे हे मान्य आहे मला, परंतु फिजिक्समध्ये सगळ्या टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे तरच फिजिक्समध्ये मार्क्स पडतात, तरच तुमची प्रॅक्टिस होणार आहे. सोपे सोपे बोर्डाचे प्रॉब्लेम जर सॉल्व्ह केले तर मग काहीच होणार नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे. लक्षात आपल्याला एक्स काढायचं आहे. मनोजनं 4 मीटर डिस्टन्स कव्हर केलं. ठीक आहे. मला सांगा, तुम्हाला मी शिकवलं होतं मागच्या लेक्चरमध्ये डिस्प्लेसमेंट ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू काय शिकवलं होतं? m1 dr1 प्लस m2 dr2 डिवाइड बाय m1 प्लस m2 हे शिकवलं होतं मी तुम्हाला. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बघा तुमचं सेंटर ऑफ मासचं डिस्प्लेसमेंट किती आहे? तुमचं 0 आहे. म्हणजे मी इथं काय लिहिणार? 0 इज इक्वल टू m1 dr1 प्लस m2 dr2 डिवाइड बाय m1 प्लस m2. ठीक आहे. हे m1 प्लस m2 इकडे नेहमी मल्टिप्लाय करा ते काय होऊन जाईल? तुमचं 0 होऊन जाईल. म्हणजेच काय येईल तुमचं इक्वेशन? m1 dr1 प्लस m2 dr2 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता बघा ह्याच्यामध्ये ह्या इक्वेशनमध्ये dr1 आणि dr2 काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आता सपोज करा मनोजचं मास किती आहे? 60 kg त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे हे तुमचं काय झालं? m1. बोटचं मास त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे सपोज करा हे तुमचं झालं m2. ठीक आहे. m1 आणि m2 कळालं. ठीक आहे. आता बघा dr1 आणि dr2 काय आहे बघा. ठीक आहे. वाटलं तर लिहून घ्या. dr1 काय आहे बघा? dr1 इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट ऑफ मनोज. मनोजचं डिस्प्लेसमेंट किती केलं आहे? 4 मीटर. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट ऑफ मनोज विथ रिस्पेक्ट टू कुणाच्या रिस्पेक्टमध्ये? विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. डिस्प्लेसमेंट ऑफ मनोज विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. ठीक आहे. ग्राउंडपासूनच का घेतलं मी? सपोज करा मी इथं बसलोय असं आणि इथं बसून मी बघायला लागलो. इथं बसून मी मनोजकडे बघायला लागलो की मनोज उठला आणि इथपर्यंत चलत गेलाय. ठीक आहे. मग हे जे डिस्प्लेसमेंट आहे मनोजचं ते विथ रिस्पेक्ट टू काय? ग्राउंड आहे. ठीक आहे. dr1 काय? डिस्प्लेसमेंट ऑफ मनोज विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. मग लगेच 4 घ्यायला जायचं नाही. ठीक आहे. मी सांगतो काय घ्यायचं ते. त्यानंतर dr2 काय आहे बघा? dr2 डिस्प्लेसमेंट ऑफ बोट विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. तुम्ही म्हणताल की सर हे विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड का घ्यायला लागलात? का घ्यायला लागलो? कारण तुमचा मनोज इकडे जायला लागलाय, तुमची बोट इकडे जायला लागली. ठीक आहे. मग मनोजचं जे डिस्प्लेसमेंट आहे ते कुणाच्या रिस्पेक्टमध्ये डिस्प्लेसमेंट आहे? ह्या बोटच्या रिस्पेक्टमध्ये. मी काय म्हणतो बघा, ज्यावेळेस मी तुम्हाला बोटचे प्रॉब्लेम शिकवत होतो त्यावेळेस मी प्रत्येक वेळेस डिस्प्लेसमेंट इज रिस्पेक्ट टू घेत होतो. का घेत होतो? कारण हे जे मनोजचं डिस्प्लेसमेंट झालंय ते कुणाच्या रिस्पेक्टमध्ये झालंय? बोटच्या रिस्पेक्टमध्ये.
ठीक आहे. बोट तुमची इकडे मूव्ह व्हायला लागली, मनोज तुमचा तिकडे मूव्ह व्हायला लागला. ठीक आहे. हे जे 4 मीटर डिस्प्लेसमेंट झालंय हे मनोजचं विथ रिस्पेक्ट टू काय झालंय, बोट झालंय. ठीक आहे. हे समजलं अगोदर. ठीक आहे. आता लक्ष द्या, ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय काढायचं आहे बघा. याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर काय काढायचं आहे बघा, की ह्या बोटचं डिस्प्लेसमेंट किती झालंय मागच्या साईडनं. जे मागच्या साईडनं झालंय ते काय घ्यायचं, मायनस. ते काय घ्यायचं, मायनस. जे डिस्प्लेसमेंट ह्या साईडमध्ये झालंय ते काय घ्यायचं, प्लस. ठीक आहे. आता बघा M1 किती तुमचं, M1 60 इंटू डिस्प्लेसमेंट ऑफ मनोज विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड म्हणत आहे, विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. ठीक आहे. इथे डिस्प्लेसमेंट मनोजचं कोणत्या रिस्पेक्टमध्ये झालंय, विथ रिस्पेक्ट टू बोट झालंय. बोटच्या डिस्प्लेसमेंटमध्ये मनोजचं डिस्प्लेसमेंट किती आहे, 4 आहे. ठीक आहे. आता बघा डिस्प्लेसमेंट ऑफ मनोज, डिस्प्लेसमेंट ऑफ मनोज विथ रिस्पेक्ट टू बोट किती दिलंय तुम्हाला, 4 मीटर दिलंय. हे 4 मीटर विथ रिस्पेक्ट टू बोट दिलंय. मनोज बोटून चालायला लागलाय, बोट पाठीमागे जायला लागली. हे 4 मीटर डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू बोट कव्हर केलंय त्यांनी. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट ऑफ मनोज विथ रिस्पेक्ट टू बोट किती तुम्हाला, 4 मीटर दिले. तुम्हाला काय काढायचं आहे, डिस्प्लेसमेंट ऑफ मनोज विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड काढायचं आहे. ठीक आहे. मग तुम्हाला माहिती आहे कसा फॉर्म्युला यूज करायचा, डिस्प्लेसमेंट ऑफ मनोज विथ रिस्पेक्ट टू बोट इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट ऑफ मनोज विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड मायनस डिस्प्लेसमेंट ऑफ मनोज विथ रिस्पेक्ट टू डिस्प्लेसमेंट ऑफ बोट विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. हे तुम्हाला रिलेटिव्ह वेलोसिटी मी तुम्हाला शिकवलं आहे. रिलेटिव्ह वेलोसिटी मी तुम्हाला हे सगळं घेतलं आहे मी. ठीक आहे. आता बघा डिस्प्लेसमेंट ऑफ मनोज विथ रिस्पेक्ट टू बोट किती दिले तुम्हाला, 4 इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट ऑफ मनोज विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. माहिती का तुम्हाला, नाही माहिती. डिस्प्लेसमेंट ऑफ बोट विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड किती झालंय, x. ठीक आहे. परंतु कसं घ्यायचं आहे, x मायनस घ्यायचं आहे. परंतु x कसं घ्यायचं आहे, मायनस x घ्यायचं आहे. ठीक आहे. ह्या बोटचं डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड किती झालंय, x झालंय. मी इथं राहून बघायला लागलो, मी ग्राउंडवरून सगळं ऑब्झर्व करायला लागलो. ठीक आहे. मनोजचं डिस्प्लेसमेंट जे 4 मीटर आहे हे विथ रिस्पेक्ट टू बोट झालंय. बोटचं इकडे जे कव्हर केलंय बोटनं डिस्टन्स हे किती आहे, x आहे. ते विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड आहे. ठीक आहे. मग TMG किती येतं बघा, डिस्प्लेसमेंट ऑफ मनोज विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड म्हणजेच काय तुमचं DR1 किती येतं मग, 4 मायनस x. ठीक आहे. पुट करा मग इथं 4 मायनस x प्लस M2 किती आहे तुमचं, M2 40 इंटू डिस्प्लेसमेंट ऑफ बोट विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड किती घेतलं आहे मी, x. परंतु हे x कसं घ्यायचं आहे, मायनस इज इक्वल टू 0. ठीक आहे. मग इथं मध्ये मल्टिप्लाय करा किती येतं, हे 60 120 मायनस 60x प्लस डायरेक्ट मी आता लिहून टाकतो मायनस 40x इज इक्वल टू 0. ठीक आहे. हे x जरा मी असं काढतो, इथे मल्टिप्लाय सारखं दिसायला लागलं आहे. हे 6 4 120 हे किती झालं, साइन चौक 24, सॉरी इथे 24 येतं. ठीक आहे. 60x मायनस 40x हे इकडे गेलं, किती झालं बघा 124 इज इक्वल टू हे झालं 100x. म्हणजे x तुमचं डिस्प्लेसमेंट किती येतं बघा, 124 डिवाइड बाय 100 म्हणजे हे किती आलं, x इज इक्वल टू 1.24 मीटर बॅक. लक्षात, 1.24 मीटर बॅक कशामुळं, कारण बोट इकडे सरकणार आहे तुमची. ठीक आहे. मी ऑलरेडी घेतलेलं आहे इथे, त्यामुळे इथे काय आलं तुमचं, प्लस आलं आहे. ऑलरेडी मी इकडच्या साईडचं डायरेक्शन घेतलं आहे, मायनस x घेतलं आहे, मग इथे काय आलं तुमचं, प्लस आलं आहे. लक्षात, हे झालं तुमचं आन्सर. डिस्प्लेसमेंट ऑफ बोट किती असेल तुमचं, 1.24 मीटर. समजलं नीट. हा HC वर्माचा प्रॉब्लेम आहे, टफ प्रॉब्लेम आहे, क्रिटिकल आहे. क्रिटिकल म्हणजे थोडंसं जरा एक लक्षात घ्यावं लागतं की मनोजचं डिस्प्लेसमेंट कुणाच्या रिस्पेक्टमध्ये झालं होतं, बोटच्या. आणि बोटचं डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू ग्राउंडच झालं होतं. ठीक आहे. म्हणून मनोजचं डिस्प्लेसमेंट घेताना विथ रिस्पेक्ट टू ग्राउंडच घ्यावं लागतं. एक तर तुम्ही विथ रिस्पेक्ट टू बोट घ्या किंवा विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड घ्या. ठीक आहे. हे हळूहळू जमायला लागतं, एकदाच जमत नाही. प्रॉब्लेम व्यवस्थित ऐका, बघा आणि सॉल्व करा. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुमचा एक छोटासा पॉईंट राहिला आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, हा कव्हर करल.
आणि तुमचं सेंटर ऑफ मास कंप्लीट होऊन जाईल. समजलं? अभ्यास करत राहा.